आणि पुढे काही दिवसातच शिवाजी महाराजांनी आपण आजारी असल्याचं नाटक केलं. मुघल पहारेकरांना त्यांच्या कन्याचा आवाज देखील येऊ लागला. बरं वाटण्यासाठी रोज संध्याकाळी ब्राह्मण आणि साधूंना मिठाया आणि फळं देखील पाठवणे सुरू झाले. काही दिवस पहारेकरांनी तपासणी केली, मात्र त्यानंतर त्यांनी देखील त्याच्याकडे लक्ष देणं थांबवलं. महाराज आजारी आहेत, त्यांच्या आरामामध्ये व्यत्यय आणू नका, असा निरोप पहारेकरांना पाठवण्यात आला. मिठाया आणि फळांचे पेटारे मात्र पाठवणे सुरूच होते. आणि तो दिवस उजाडला. महाराज आणि पुत्र संभाजी महाराज फळाच्या पेटाऱ्यात बसले. नेहमीप्रमाणे पेट्या जात असल्याने त्या पेटाऱ्यांची तपासणी करणं पहारेकरांना आवश्यक नाही वाटलं. त्या दरम्यान महाराजांचे कपडे आणि मोत्याचा हार घालून हिरोजी फर्जंद त्यांच्या जागेवर झोपले आणि संपूर्ण शरीर पांघरुणाने झाकून घेतलं. फक्त एक हात त्यांनी बाहेर ठेवला आणि त्यात शिवाजी महाराजांचं सोन्याचं कडं होतं. आणि अशा प्रकारे शिवाजी महाराज पुत्र संभाजी सोबत आग्र्यातून सुटले. ही आग्र्याहूनची सुटका ही गोष्ट तर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. इथेच खरी शिवाजी महाराजांच्या धैर्य गुणाची पारख आपल्याला होते. धैर्य म्हणजे केवळ शांत बसून सहन करणे नाही, तर परिस्थितीची शहानिशा करून योग्य वेळी योग्य पाऊल उचलणे. दरबारात झालेला महाराजांचा संतापाचा कडेलोट त्यांनी धीराने सावरला आणि योग्य वेळीची वाट पाहत राहिले आणि हे पाऊल उचललं.